सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आपण आपल्या बोधिचर्या अवतारच्या अभ्यासामध्ये हळूहळू पुढे जात आहोत. काल आपण पहिलं जे प्रकरण आहे ते पूर्ण केलेलं आहे आणि आता आज आपण दुसऱ्या प्रकरणाकडे म्हणजे पापदेशनेकडे वळणार आहोत. पण काल काही महत्वपूर्ण बाबी आपण पाहिलेल्या होत्या, त्याचं जस्ट रिकॅप घेऊया आपण. विशेषतः काल आपण हे पाहिलं होतं की अशा प्रकारचं कल्याणकारी जे बोधिचित्त आहे, अशा प्रकारचं लाभकारी जे बोधिचित्त आहे, त्याच्यामध्ये त्याचे दोन प्रकार आहेत किंवा त्याच्यामध्ये दोन भेद आहेत. एक म्हणजे बोधी प्रणिधान चित्त आणि दुसरं बोधी प्रस्थान चित्त. म्हणजे एक जाण्याची इच्छा असणारं चित्त आणि दुसरं प्रत्यक्ष जाण्याच्या मार्गावर असणारं किंवा ज्याला आपण डिपार्चर करणारं किंवा निघालेलं चित्त म्हणूया, त्या दिशेने त्या मार्गावर आरूढ झालेलं वाटचाल झालेलं चित्त जे आहे. अशा प्रकारे दोन फरक आपल्याला बोधिचित्तामध्ये पाहायला मिळतात. प्रत्यक्ष प्रस्थानचा अर्थ काल आपण पाहिला होता की स्थापित करणं, इस्टॅब्लिश करणं हा प्रस्थानचा अर्थ आहे. आणि काल आपण जाणीवपूर्वक हा विचार केला होता की नुसती इच्छा पुरेशी नाहीये, तर त्या मार्गावर चालणं झालं पाहिजे. पण इच्छा उत्पन्न होणं सुद्धा पुण्य देणारं आहे, ती सुद्धा कुशल गोष्ट देणारी आहे, नाही का. चांगले बाबी आपल्यासाठी आणणारी आहे. आणि परंतु तेवढंच पुरेसं नाहीये, कारण ती इच्छा चिरकालपर्यंत आपल्याला पुण्य देऊ शकत नाही, चिरकालपर्यंत आनंद देऊ शकत नाही, चिरकालपर्यंत खऱ्या अर्थाने कल्याणकारी असू शकत नाही. आणि म्हणूनच नुसतं प्रणिधान उपयोगाचं नाहीये, तर प्रस्थान झालं पाहिजे. आज त्याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट मला ऍड करायची आहे. खरं तर जेव्हा आपण प्रस्थानाचा विचार करतो, तर प्रस्थान कुठून कुठे आहे, नाही का. प्रस्थान एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे जाण्यासाठी असतं. प्रस्थानाचा अर्थच तो असतो की एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी निघणं. तर मग आपल्याला कुठून कुठे निघायचंय, बोधिचित्त जेव्हा अशा प्रकारे निर्माण होतं, तेव्हा ते प्रस्थानाच्या मार्गावर कुठून कुठे जायला निर्माण होतं किंवा कुठून कुठे जायची त्याची इच्छा असते. तर असं म्हटलं जातं की त्याची इच्छा संसाराकडून निर्वाणाकडे जाण्याची असते, म्हणजे संसारापासून त्याला बुद्धत्वाच्या दिशेने वाटचाल करायची असते. खर तर आता आपण प्रत्येक जणच बुद्धत्वाच्या दिशेने वाटचाल करण्याचा विचार करत आहोत. पण मग संसारापासून आपण निघालेलो आहोत का, नाही का. याचा आपण विचार करू शकतो, स्वतःला प्रश्न विचारू शकतो की मी जायचं म्हणतोय, नाही का, निघालो पण आहे, पोटडी पण बांधून घेतलेली आहे, पण घरातून पाय बाहेर पडतायत का, ह्या संसारातून माझे पाय बाहेर पडतायत का. अशा कोणत्या गोष्टी आहेत की अजूनही हे माझे पाय उचलू देत नाहीत, त्या जाण्याच्या दिशेने माझी तयारी होत नाहीये, माझं पाऊल उचललं जात नाहीये, नाही का. तर त्याचा सुद्धा आपण विचार करू शकतो. अशा कोणत्या बाबी आहेत की ज्या अजूनही मला संसारामध्ये जखडून आहेत आणि बुद्धत्वाच्या दिशेने चालू देत नाहीये, चालण्यासाठी माझ्यासाठी अडथळा निर्माण करत आहेत. कधी कधी आपण बसमध्ये तर बसतो आणि बसमध्ये बसल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अरे बसच पंक्चर आहे, बसच दुरुस्त नाहीये, नाही का, नादुरुस्त बस आहे, तरी देखील प्रवास होऊ शकत नाही. आणि म्हणून मग आपण एक प्रकारे शरणगमनाच्या ह्या बसमध्ये तर बसलेलो आहोत, पण बसमध्ये बसताना याची खात्री केलेली आहे का आपण की आपली ही बस मग तंदुरुस्त आहे, नादुरुस्त नाहीये, याची खात्री केलेली आहे का. तशा अर्थाने पण आपण शरणगमनाला बघू शकतो, स्वतःला प्रश्न खऱ्या अर्थाने विचारू शकतो, नाही का. तर या अर्थाने पण आपण बोधी प्रस्थान जे चित्त आहे त्याला पाहू शकतो. संसारापासून निर्वाणाकडे किंवा बुद्धत्वाकडे जाण्याचं हे प्रस्थान आहे, त्याची सुरुवात आहे. आणि अधिकाधिक मग आपण संसाराला मागे सोडलं पाहिजे, नाही का. जसं आपण प्रस्थानाच्या म्हणजे प्रस्थान केल्यानंतर गोलच्या जवळ पोहोचत असू, तर गोलच्या जवळ पोहोचण्याचा अर्थ काय आहे की मागचं जे काही जागा आहे, डिपार्चरचं जे स्थान होतं, ते तुम्ही सोडलेलं आहे, नाही का. म्हणजे तुम्ही जर इंटरनॅशनल ट्रॅव्हल केला असेल तर समजा तुम्ही एक फॉर्म भरावा लागतो जेव्हा तुम्ही तिकडे उतरता तेव्हा, आणि तिथे त्या फॉर्मवर लिहिलेलं असतं की मागचं गंतव्य स्थान कोणतं होतं, म्हणजे मागचं डिपार्चर स्टेशन कोणतं होतं तुमचं. तर तिथे लिहावं लागतं की समजा तुम्ही मुंबईवरून उडाला असेल तर मुंबई लिहावं लागतं, तुम्ही समजा दोहावरून उडाला असेल तर दोहा लिहावं लागतं, नाही का. म्हणजे तुमचं शेवटचं जे स्थान होतं सोडण्याचं, ते कोणतं होतं विचारलं जातं. तर मग तसं आपल्याला विचारता आलं पाहिजे की संसारात मी शेवटचं स्थान कोणतं सोडलेलं आहे, बुद्धत्वाच्या दिशेने वाटचाल करायची असेल समजा, नाही का. ही गोष्ट मला जर बुद्धत्वाच्या दिशेने घेऊन जाणार असेल तर मग शेवटची कोणती गोष्ट मी सोडली, नाही का. कुठून मी गंतव्य केलेलं आहे, कुठून मी डिपार्चर
केलेलं आहे, कशा स्वरूपात ते डिपार्चर मी केलेलं आहे, नाही का. तर अशा स्वरूपात पण आपण विचार करू शकतो. दुसरी एक गंमत आहे याच्यामध्ये, म्हणजे जस्ट उदाहरण म्हणून याला घ्या, तुम्हाला असं वाटायला नको की मी आपलं विमानाचंच उदाहरण सांगतोय, पण कळण्यासाठी ते उदाहरण फार उपयुक्त आहे. कधी कधी विमानाला लँडिंगची ऑर्डर मिळत नाही विमानतळावर, माहित काही डिफिकल्टी असतात, कधी कधी रनवे बिझी असतो, त्याच्यामुळे लगेच त्याला लँडिंगची ऑर्डर मिळत नाही, तर विमान गिरट्या घालतं. विमान गिरट्या घालतं. वरच्या प्रवाशांना हे माहितच नसतं की विमान अजून का उतरत नाही, कारण त्याच्या थोडस अगोदरच त्या हवाई सुंदरीने सांगितलं असतं की आता आपण मुंबईच्या जवळ आहोत आणि लवकरच मुंबईमध्ये आपण लँड करणार आहोत. आणि साधारणतः टायमिंग पण समोर आलेलं असतं की कधी आपण लँडिंग करू, आणि विमान मात्र गिरट्या घालत असल्यामुळे तो टायमिंग जवळ जरी आला तरी लँडिंग होत नाही, उलट टाइम वाढलेला दिसतो, नाही का. तर बऱ्याचदा आपलं पण असं असतं, आपण सोडण्याचा प्रयत्न करतोय आपलं गंतव्यस्थान, आणि डिपार्चरच्या जवळ आहोत समजा, पोहोचण्याच्या जवळ आहोत, आपल्या इप्सित स्थळी पोहोचण्याच्या जवळ जवळ आहोत, पण घिरट्या घालायचं काम आपलं संसारात सुरू असल्यामुळे आपलं लँडिंग जे मुदतवात व्हायला पाहिजे ते लँडिंग होत नाही. जे लँडिंग झालं पाहिजे खऱ्या अर्थाने ते लँडिंग आपल्याला करता येत नाही. तर मग हे मला गिरट्या घालवत ठेवणारी कोणती गोष्ट आहे, त्याचा सुद्धा आपण कदाचित विचार करू शकतो. तर मला असं वाटतं की या पद्धतीने पण आपण ह्या प्रवासाला किंवा ह्या संपूर्ण क्रियेला बघू शकतो, जाण्याच्या मार्गाला बघू शकतो. खरं तर हा जाण्याचा मार्ग पारमितांच्या आचरणाने भरलेला मार्ग आहे, नाही का. आता आपण बोधिसत्व नाही आहोत, त्याच्यामुळे कदाचित ह्या पारमिता परिपूर्ण अर्थाने आपल्यामध्ये विकसित झालेल्या नाही आहेत, पण कमीत कमी आपण असा विचार करू शकतो की ह्या पारमिता माझ्या जीवनामध्ये परिणामकारक अर्थाने विकसित करतोय का मी. जर ब्रह्मचारी बनणं म्हणजे परिणामकारक शरणगमन करणं असेल, तर मग परिणामकारक रित्या माझ्या जीवनामध्ये ह्या 6 पारमितांचा, ऍटलीस्ट 6 पारमितांचं आचरण तरी मी करण्याचा प्रयत्न करतो आहे का, हा पण कदाचित आपण स्वतःला प्रश्न विचारू शकतो. ही गोष्ट मग आपण काल बघितली होती, हा जो भेद आहे बोधी चित्तामध्ये तो आपण पाहिलेला होता. आणि शेवटी मग आपण हे पाहण्याचा प्रयत्न केला होता की बोधिचित्त एवढं महान आहे, एवढं श्रेष्ठ आहे की हे सर्वसाधारण माणसाच्या मनामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी सुद्धा इतरांच्या कल्याणाचा विचार येत नाही. तिथे याचं तर आपल्याशी काही घेणं देणं नाहीये, हा ना आपला मित्र आहे ना कोणी आहे, असं असताना सुद्धा तो जगाच्या कल्याणाचा विचार करतोय, जगाला दुःखातून मुक्त करण्याचा विचार करतोय. आणि म्हणूनच हे असं सत्व आहे की जे सर्वसाधारण सत्व नाहीये, नाही का. हे अपूर्व असं सत्वरत्न जन्मलेलं आहे, हे साधं सुद्धा सत्वरत्न नाहीये. ही गोष्ट आपण काल पाहण्याचा प्रयत्न केला होता. एक प्रकारे बोधिचित्ताची जी महती आहे याच्या माध्यमातून आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला होता. ज्याच्या बाबतीत केलेला अपकार पण सुखदायक आहे, ज्याच्या बाबतीत केलेला अपकार पण उपकारक आहे, असं ते चित्त आहे. म्हणजे हे चित्त असं कधीच चिंतत नाही की माझ्याशी जर कोण वाईट वागलंय तर त्याचं नुकसान व्हावं. सर्वसाधारणपणे आपली वृत्ती ती असते की आपल्याला नुकसान दिलेल्या माणसाला त्याचा अपकार व्हावा किंवा त्याच्याविषयीची वाईट भावना तरी कमीत कमी आपण मनामध्ये घेऊन चालतो. पण बोधिचित्ताचं तसं नाहीये. त्याच्या संदर्भात काही जरी अपकार आपण केला तरी देखील तो मात्र म्हणजे बोधिचित्त मात्र आपला उपकारच करण्याचा प्रयत्न करतो. ही फार मोठी गोष्ट आहे खरं तर. परिणामकारकरित्या आपण त्या गोष्टीला आपल्या जीवनामध्ये आणलं पाहिजे. विशेषतः जे लोक आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात, ज्या लोकांना मुळे आपल्याला त्रास झालेला आहे, त्यांच्याबद्दल सुद्धा आपल्या मनामध्ये म्हणजे ज्याला का म्हणूया त्यांना त्रास व्हावा अशा प्रकारची भावना येता कामा नये. हीच गोष्ट आपण शिकली पाहिजे, नाही का. आपण ह्याच्यातून हीच बाब खऱ्या अर्थाने शिकलं पाहिजे. आणि मग अंतिमतः आपण हे पाहिलं होतं की खरं तर अशा प्रकारे बुद्ध आणि बोधिसत्व जे आहेत त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये सहजच सकृत्य घडत असतं, परंतु त्यांच्याबद्दल पापाचा विचार येणं किंवा त्यांच्याबद्दल वाईटाचा विचार येणं, त्याच्यासाठी महाभयंकर पापाचीच गरज आहे, महाभयंकर पापाच्या मानसिक अवस्थेचीच आवश्यकता आहे. आणि मनुष्य जोपर्यंत अशा प्रकारे बुद्ध आणि बोधिसत्वांच्या विषयी मनात पाप धारण करेल, अकुशल धारण करेल, तेवढ्या कालावधीपर्यंत त्याला नरकामध्ये राहावं लागेल. तेवढ्या कालावधीमध्ये पर्यंत त्याला यातना भोगाव्या लागतील. वास्तविक पाहता आपण काल हे पाहण्याचा प्रयत्न केला होता की खरं तर बुद्ध आणि बोधिसत्वाच्या बाबतीत म्हणजे त्यांचा अपमान करणारं किंवा त्यांची अवज्ञा करणारी गोष्ट
खरं तर त्यांना त्याने फरक पडत नाही, कारण ते त्याच्या वर उठलेले असतात. पण हा आपला भाव आहे की आपण बुद्धाची किंवा बोधिसत्वांची अवज्ञा तर करत नाही ना. आपल्या मनामध्ये त्यांच्या प्रती अकुशल तर निर्माण होत नाही ना, नाही का? कारण अशा पुण्यवान अशा प्रकारच्या जगाच्या कल्याणाचा विचार करणाऱ्या लोकांच्या प्रती तर सहज म्हणजे चांगला भाव निर्माण होणं सहज आहे. आणि म्हणून आचार्य शांतीदेव म्हणतात की एखादा मनुष्य काही लोकांसाठी अन्नछत्र चालवतो, काही लोकांसाठी थोडस भोजन दान देतो, तरी देखील त्याला उपकारक मानून लोक त्याला महान मानतात किंवा त्याची पूजा करतात. इथे तर जगाच्या कल्याणाचा विचार करणार बोधिचित्त आहे. मग त्या बोधिचित्ताच्या बाबतीत काय म्हणावं, नाही का? उसका कहना ही क्या, अशा स्वरूपाची भावना अजून काही आचार्य शांतीदेवांनी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळते. तर ह्या बाबी काल आपण पाहिलेल्या होत्या. आज आपण पुढे जाऊया. आज आपण प्रत्यक्ष पापदेसना ह्या अंगाकडे वळतो आहोत. खरं तर पापदेसना आपण सर्वच जण शिबिरामध्ये पूजेच्या दरम्यान करण्याचा प्रयत्न करतो. हा शब्द प्रयोग पण आपल्याला चांगल्या तऱ्हेने माहिती आहे. पण इथे महत्वाची गोष्ट आहे की इथे आचार्य शांतीदेवांना हे माहिती आहे की मला हे बोधिचित्त रत्न, नाही का, ज्याला धारण करायचं आहे, ज्याचा सहारा घ्यायचा आहे, कारण हे कल्याणकारी आहे, हे कल्याणकारी बोधिचित्त रत्न आहे. आणि हे कल्याणकारी बोधिचित्त रत्न असल्याने मला त्याच्यापर्यंत जायचंय, पण माझी त्याच्याकडे जाण्याची इच्छा आणि मी आता जिथे आहे त्याच्यामध्ये अंतर आहे, त्याच्यामध्ये मोठं अंतर आहे. माझं बोधिचित्त जे अशा प्रकारचं कल्याणकारी आहे ते तिथे आहे आणि मी इथे आहे. आणि मग मी इथे आहे आणि ते तिथे आहे, तर मला तिथपर्यंत जाण्यापासून ज्या ज्या गोष्टी अडचणीच्या ठरत आहेत, ज्या ज्या गोष्टी अडवत आहेत, ज्या ज्या गोष्टी अडथळा बनत आहेत, त्या त्या गोष्टीची जाणीव मला असणं गरजेचं आहे आणि त्या त्या गोष्टी मी स्वीकारणं गरजेचं आहे आणि त्याची देचना मला करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच ह्या बोधिचित्ताच्या मार्गामध्ये किंवा बोधिसत्वाच्या मार्गामध्ये जे काही मला अडवेल त्या त्या प्रत्येक गोष्टीच्या बद्दल मी जागृत होईल आणि त्याची देसना मी करेल, या भावनेतून खऱ्या अर्थाने आचार्य शांतीदेवांची पापदेसना येते. ही गोष्ट फार महत्वाची आहे. जेव्हा तुम्ही ग्रुप डिस्कशन मध्ये जाल तेव्हा या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे. पापदेसना आपण केवळ करायची म्हणून करत नाही. आता शिबिरातला एक भाग आहे, चला लिहा पानावर, नाही का, तशा अर्थाने ती करत नाही किंवा आपल्या संघात सांगितलं जातं म्हणून पण करत नाही. आपल्याला खरंच फील होतं की आपला आदर्श आणि आपण आता जिथे आहोत त्याच्यामध्ये मोठं अंतर आहे आणि हे अंतर भरून काढत असताना माझ्या स्वभावामुळे, माझ्या कृतीमुळे, माझ्या मानसिक अवस्थेमुळे, माझ्या एकूण प्रवृत्तीमुळे मला ते अंतर भरून काढण्यासाठी अडचण येते. आणि ज्या गोष्टीने मला ती अडचण म्हणजे ते अंतर भरून काढण्यासाठी अडचण येते, त्या गोष्टीला मी रेकग्नाइज करेल, त्या गोष्टीला मी ओळखेल आणि त्याला मी मोकळं करेल, त्याला मी सांगेन, त्याला मी व्यक्त करेल. या भावनेतून खऱ्या अर्थाने आचार्य शांतीदेवांची पापदेसना येत असते आणि त्याच अर्थाने आपण ह्या अंगाला पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आचार्य शांतीदेवांच्या पापदेसनेच्या मागे ह्या बोधिचित्ताची खऱ्या अर्थाने प्रेरणा आहे. त्याच्यापर्यंत जाताना मी जिथे ज्या पद्धतीने थांबतोय त्या पद्धतीला स्वीकारण्याची त्यांची ती तयारी आहे आणि म्हणूनच त्यांची पापदेसना असं म्हणूया की समृद्ध स्वरूपाची पापदेसना आहे. आपला सुद्धा पापदेसनेच्या प्रती असाच दृष्टिकोन असला पाहिजे. पण सर्वसाधारणपणे आपण त्या पद्धतीने विचार करत नाही. जेव्हा आपण प्रत्यक्ष पुढे जाऊ तेव्हा याच्याविषयी अधिक बोलू. पण सुरुवातीलाच मला असं वाटलं की हा दृष्टिकोन धारण करूनच आपण ह्या अंगाला बघितलं पाहिजे, ह्या पापदिसनेच्या अंगाला पाहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर आपण सुरुवात करूया पापदिसनेच्या अंगाचं प्रत्यक्ष. तर गाथा नंबर 1 ते 7 सलग वाचू शकाल जिनरत्न? ओके. गाथा क्रमांक 1। उस बोधिचित्त रत्न के ग्रहण करने के लिए बुद्धों की, निर्मल सद्धर्म रत्न की और गुण सागर बुद्ध पुत्रों की मैं पूजा करता हूँ। गाथा नंबर 2। लोक में जितने पुष्प है, फल है और जितनी औषधियाँ है तथा जितने स्वच्छ और मनोरम रत्न एवं जल है। गाथा नंबर 3।
तथा अन्य जो रत्नमय पर्वत और एकांत रमणीय वनखंड है, तथा जो सुंदर पुष्पाभूषणों से उज्जवल लताएं और 7 फलों से झुकी शाखाओं वाले वृक्ष है। गाथा क्रमांक 4। देवताओं के लोकों में तथा अन्यत्र जो गंध धूप है, कल्प वृक्ष और रत्नमय वृक्ष है, तथा कमलों से भूषित हंसों की पूजन से अत्यंत मनोहर सरोवर है। गाथा क्रमांक 5। अपने आप उत्पन्न जो धान्य है अथवा आकाश धातु की व्याप्ति पर्यंत उपलब्ध जो अनाधान्य पूजनीय जनोचित पदार्थ है, यह सब यदि पर परिनुग्रहित नहीं है तो गाथा क्रमांक 6। इनका बुद्धि से ग्रहण कर सुपुत्र मुनिवरों के प्रति उत्सर्ग करता हूँ। हे श्रेष्ठ दक्षिणा के पात्र, महाकृपा नो मुझ पर अनुग्रह करके मेरा वह सब उपहार स्वीकार करो। गाथा क्रमांक 7। अपुण्यवान हूँ, महादरिद्र हूँ, पूजा के लिए मेरे पास और कुछ नहीं है, अतः हे निस्वार्थ चित्त प्रभु ओ मेरे हित के अर्थ इसे अपने शक्ति से स्वीकार करो। थँक्यू व्हेरी मच. अगदी पहिल्या 7 गाथांमध्ये आपल्याला आचार्य शांतीदेवांचा एक प्रकारचा अर्पणाचा भाव पाहायला मिळतो. बुद्ध आणि बुद्धपुत्रांना ते वंदन करण्याचा प्रयत्न करत आहेत, अर्पण करण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः ह्या गाथांमध्ये आपल्याला पूजा पाहायला मिळते, वंदना पाहायला मिळते, पापदेशना पाहायला मिळते आणि शरणगमन सुद्धा पाहायला मिळते. जसं आपण पुढे जाऊ तसं आपल्या लक्षात येईल की इथे खरं तर पूजा आहे, वंदना आहे, पापदेशना आहे आणि शरणगमन सुद्धा आहे. आणि विशेषतः एक प्रकारे शांतीदेव इथे मानसिक अर्पणाची गोष्ट करतायत आणि खूप वेगवेगळ्या अर्पणाची गोष्ट ते करतायत आणि अंतिमतः एक प्रकारे स्वतःला पण ते देऊन टाकत आहेत. जसं आपण थोडे पुढे जाऊ तसं आपल्या लक्षात येईल की ते एक प्रकारे स्वतःला पण त्यांनी समर्पित केलेलं आहे, स्वतःला देऊन टाकलेलं आहे. ज्या काही देण्यासारख्या गोष्टी असतील त्या सर्व प्रकारच्या गोष्टी त्यांनी अर्पण करण्याचा विचार केलेला आहे. फार सुंदर असं हे अर्पण आहे असं आपण बघू शकतो. खरं तर आपण आपल्या बाबतीत पण प्रश्न विचारू शकतो की जेव्हा बुद्ध बोधिसत्वांच्या आपण संपर्कात असतो तेव्हा अर्पणाच्या अर्थाने आपण असा विचार करतो का? खरंच आपण तशा प्रकारे विचार करतो का, याचा विचार केला पाहिजे. म्हणजे किती सुंदर आहे. एक अर्थाने आपण आपल्या पूजास्थानाचा विचार करू शकतो इथे की आपल्या पूजास्थानामध्ये जे काही अर्पण आहे किंवा अर्पण वस्तू आहेत त्याच्याबद्दल एवढं आपण गंभीर असतो का, नाही का? इथे एवढं सगळं देऊन पण आचार्य शांतीदेव असं म्हणण्याचा प्रयत्न करतायत की मी अपुण्यवान आहे, महादरिद्री आहे आणि म्हणूनच माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाहीये. तरी देखील जे काही मी देत आहे त्याला तुमच्या शक्तीनं निस्वार्थपणे याचा स्वीकार करा, असं ते एक प्रकारचे अतिशय नम्रपणे ती भावना ते व्यक्त करतात. इथे आपण असं म्हणू शकतो की एक प्रकारचं मानसिक जे अर्पण आहे ते आचार्य शांतीदेव करण्याचा प्रयत्न करत आहेत. मानसिक समर्पण जे आहे ते करण्याचा प्रयत्न करत आहेत. इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे धान्य स्वतः उत्पन्न झालेलं आहे, आपल्या आप जे उत्पन्न झालेलं आहे, नाही का, अशा गोष्टी की ज्या केवळ पृथ्वीवरच नाही तर आकाशापर्यंत जे जनोचित पदार्थ आहेत, जे उपयुक्त पदार्थ आहेत, नाही का, तर ते पदार्थ जे आहेत ते सुद्धा मी त्यांना अर्पण करतोय. विशेषतः ते पदार्थ जे कुणाच्या मालकीचे नाही आहेत. परपरिगृहीतचा अर्थ होतो, परिगृहीतचा अर्थ होतो कुणाच्या मालकीचं नसणं, कोणी त्याचा मालक नसणं. जे पदार्थ कुणाच्या मालकीचे नाहीत ते सर्व पदार्थ मी त्यांना अर्पण करत आहे. तर एक प्रकारे हा जो भाव आहे तो एक प्रकारे महान अशा अर्पणाचा भाव आहे, भक्तीचा भाव आहे. खर तर या भक्तीच्या भावाला खूप महत्व आहे. म्हणजे जसं आपल्याला वेळोवेळी सांगण्यात आलं, कदाचित हे आपण ऐकलं असेल की सप्तांग पूजा ही आपल्याला खरंच बोधिचित्त निर्मितीसाठी मदत करणारी पूजा ठरू शकते. एवढं गंभीरता त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आहे. पण आपण बऱ्याचदा त्याला तेवढं गंभीर घेत नाही, तेवढा विचार करत नाही, नाही का. पूजा म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं, मी पण त्यातला थोडासा व्यक्ती आहे, मी थोडासा बुद्धीने विचार करणारा असल्यामुळे
भावनेच्या अंगाच्या बाबतीत मला असं वाटतं की आता अरे पूजा नाही का, पण काही लोक खूप शक्ती लावणारे असतात. कारण पूजा ही एक प्रकारची मानसिक कृती आहे. ती नुसतीच मानसिक कृती नाहीये, तर ती तिच्यामध्ये शरीर आणि अ, वाचा ह्या दोन्ही गोष्टी इन्व्हॉल्व असतात. म्हणजे एका अर्थाने तिन्ही गोष्टी जिच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात अशी ती कृती आहे. आणि विशेषतः ती मानसिक अशी कृती आहे आणि त्या अर्थाने पण ती फार मजबूत असू शकते. आणि जेव्हा आपण कृती म्हणतो, तेव्हा कृती या अर्थाने ती कर्म आहे. कारण पूजेच्या मागे ज्या भावनेतून ती कृती केली जाते, ते कुशल भावना असते आणि म्हणून त्या अर्थाने ते कुशल कर्म बनू शकतं. आणि जर ते कर्म आहे, तर निश्चित कर्माचा परिणाम असतो. जर कर्म असेल तर त्याचा परिणाम आहे आणि म्हणून पूजा एक प्रकारची किंवा समर्पणाची भावना, अर्पणाची भावना ही एक प्रकारे कर्म आहे आणि त्याचा निश्चितच असा परिणाम आहे. आणि म्हणून पूजेसारख्या गोष्टीला आपण कमी लेखू शकत नाही. वंदनेसारख्या गोष्टीला आपण कमी लेखू शकत नाही, नाही का? अर्पणासारख्या गोष्टीला आपण कमी लेखू शकत नाही जर त्याच्या मागे उचित भाव असेल तर. आणि म्हणून मग आपण स्वतःला प्रश्न विचारू शकतो की आपण जेव्हा पूजा करतो, आपण जेव्हा वंदना करतो, आपण जेव्हा अर्पण करतो, तेव्हा आपण आपला भाव कसा असतो? आपण एक कर्म करत आहोत या पद्धतीने आपण त्याच्याकडे बघतो का? कारण एक कर्म जे आहे त्याचा निश्चित असा परिणाम आहे आणि जर आपण योग्य उद्देशाने ते करत असू तर निश्चितच चांगला असा परिणाम त्याचा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच अर्पण करणं, स्वतःला देऊन टाकणं, प्रतिज्ञाबद्ध होणं ही बाब जणू काही याच्यात आचार्य शांतीदेवांची स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळते. आपण पुढच्या थोड्याशा गाथा वाचूया आणि मग अधिक अर्पणाबद्दल मी थोड्या वेळातच बोलेल. ह्या पुढच्या गाथांमध्ये पण हाच समर्पणाचा, पूजेचा, वंदनेचा भाव आहे. येस. गाथा क्रमांक 8 ते 14 वाचून घ्याल. ओके. गाथा क्रमांक 8। बुद्धों और उनके आत्मजों के प्रति मैं जब प्रकार से पूर्ण बस अजून पुढे हा, पुढे जाऊया आपण थोड्या वेळ, पण जस्ट त्याच्या अगोदर या गाथांमध्ये ज्या 2-3 बाबी कव्हर आपल्याला करायच्या त्या जस्ट लक्षात आणून देईल. सुरुवातीला तर याच्यामध्ये आपण हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत की अर्पणानं काय घडणार आहे. जेव्हा अशा प्रकारे आपण समर्पण करतो, अर्पण करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा एक्झॅक्टली काय घडतं हे पण आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यानंतर जेव्हा बुद्धाद्वारे आपल्याला स्वीकारलं जातं, तेव्हा आपण कसं संसारातून भयरहित होतो किंवा सुरक्षित होतो, हा जो भाव आहे त्याला पण आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि विशेषतः इथे खरंच बुद्धाला एक प्रकारचं व्यक्ती मानून, नाही का, बुद्धाचं अस्तित्व मानून त्याच्याप्रती सगळ्या प्रकारचं अर्पण करण्याचा विचार केलेला आहे. इव्हन त्यांना न्हाणं, नाही का, अंघोळ घालणं अशा स्वरूपाची गोष्ट सुद्धा करण्यात आलेली आहे. थोडस इथं आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे, कारण आंघोळ घालण्याचा प्रकार बुद्ध धर्मामध्ये नाहीये, नाही का. विशेषतः मूर्तीला आंघोळ घालण्याचा प्रकार बुद्ध धर्मामध्ये नाहीये. जुन्या धर्मामध्ये आजही लोक देवाला आंघोळ घालतात, कधी कधी दुधाचा अभिषेक टाकतात, नाही का. पण बुद्ध धर्मामध्ये खऱ्या अर्थाने तशा प्रकारे मूर्तीच्या बाबतीत आपण करत नाही. तर इथे तो जो भाव आहे त्याला आपण पकडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इथे तोच भाव आहे की एक प्रकारचं समोरचं अस्तित्व हे जिवंत अस्तित्व आहे. ती माझ्यासाठी केवळ एक मूर्ती नाहीये. बुद्धाचं रूप म्हणजे माझ्यासाठी मूर्ती नाहीये, तर बुद्धाचं रूप जणू काही माझ्यासाठी तो आदर्श आहे, ते जिवंत आदर्श आहे, ज्या आदर्शाला प्रेरित होऊन त्याच्यापर्यंत जाण्याचा मी प्रयत्न करतोय. मग तसा आदर्श जर त्या आदर्शाच्या मी संपर्कात असेल, तो आदर्श जर माझ्या जवळ असेल, तर मी त्या आदर्शाशी कसा वागेल, नाही का, तसा त्या आदर्शाशी कसा वागेल. जस्ट उदाहरण म्हणून बघूया आपण की आपल्या सध्या म्हणजे आता म्हणते तर नाहीयेत, त्याच्यामुळे जवळचं उदाहरण जर द्यायचं झालं तर सुबुती आपल्यासाठी तशा प्रकारचा आदर्श पेश करतात, नाही का. म्हणत्याच्या नंतर आपण सुबुतींना आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या जागी आदरणीय मानत असतो. समजा सुबुती आपल्यापैकी कुणाच्या तरी घरी येणार आहेत असा निरोप त्यांनी पाठवला, तर आपण कसं करणार, काय करणार? त्याच्यासाठी घर किती मोठं असावं हा महत्वाचा प्रश्न नाही. घर कसं जरी असलं आपलं, तर कसं करू आपण? तर निश्चितच खूप चांगली तयारी करू, नाही का. तो आदर्श जणू काही जिवंत आदर्श आपल्या घरी येणार आहे. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न करू, नाही का. इतर वेळेस कदाचित आपण कसं पण गबाळा घर ठेवत असू, कसं पण बसत असू, पण त्यांच्यासाठी मात्र आपण ते अरेंज करण्याचा प्रयत्न करतो. मला आठवतंय जुन्या काळामध्ये जेव्हा एखादा धर्मचारी आमच्या घरी यायचा असेल समजा,
तर कपबशा घरी असायच्या नाहीत, फुटलेली कप असायची. मग खास 1-2 कपबशा शेजाऱ्याकडून मागून आणायचो, जेणेकरून मग बाबा ते धम्मचरी आले तर त्यांना चांगल्या कपबशीत चहा देता आला पाहिजे. त्याच्यामध्ये हा भाव नसायचा की आमच्याकडे चांगला कप आहे हे दाखवण्याचा. शुद्ध भाव एवढाच असायचा की येणारं व्यक्तिमत्व जे आहे ते आमच्यासाठी खूप मोठं आहे, महत्वाचं व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून जी काही देता येईल त्यांना, जे काही ज्या पद्धतीने त्यांचं स्वागत करता येईल त्या पद्धतीने मी त्यांचं खऱ्या अर्थाने स्वागत करणार आहे. ते मी अर्पण करण्याचा प्रयत्न करणार आहे, ते देण्याचा प्रयत्न करणार आहे. हा खरं तर भाव आपल्या मनामध्ये अर्पणाच्या वेळेस असला पाहिजे, देताना असला पाहिजे आणि तोच भाव जणू काही आचार्य शांतीदेव इथे सखोलतेने व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. असं म्हटलं जातं, मला एक्झॅक्टली आता संदर्भ आठवत नाही, पण मी रिसेंटलीच तो संदर्भ वाचला. असं म्हणतात की जेव्हा बुद्ध आणि आनंद अंघोळीला जायचे, तेव्हा आनंद बुद्धाची अंघोळ घालून द्यायचा आणि कधी कधी विनोदानं ते बुद्धाच्या शरीराविषयी बोलायचे सुद्धा की आता तुम्ही वयस्कर होत चाललेला आहात, नाही का. नॅचरली बुद्धाच्या शरीरावर त्यांच्या वयाचा परिणाम दिसत असणारच आहे, नाही का. बुद्ध जरी बुद्ध झालेले होते तरी शरीर सुरकुत्या पडण्यापासून काही दूर नव्हतं, नाही का. म्हातारपणाचं शरीर हा विषय होताच. आणि त्याच्याविषयी सुद्धा विनोदानं आनंद टिप्पणी करायचे. असा एक छोटासा संदर्भ मी रिसेंटलीच वाचला, मला एक्झॅक्टली आता कुठे आठवत नाही. तर तशा अर्थाने पण आपण ही गोष्ट बघू शकतो की जो जवळचा मित्र आहे, नाही का. आनंद सगळ्यात जवळचा कंपेनियन होता बुद्धाचा, नाही का, आणि त्यांच्या जवळचा स्नेही होता. आणि मग हा स्नेही जणू काही बुद्धाची सेवा करतोय, बुद्धाला अंघोळ घालून देण्याचा प्रयत्न करतोय. जणू काही तोच भाव इथे आचार्य शांतीदेव व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. अर्थात आचार्य शांतीदेव 8व्या शतकात आहेत, जिथे म्हणजे बुद्धाचं शारीरिक रूप नाहीये, रूप काया बुद्धाची नाहीये. जी काही काया आहे ती एकतर धर्म काया आहे किंवा संभोग काया आहे. असं असताना सुद्धा ती जी कल्पना आहे, ज्याला आपण बुद्धाच्या अस्तित्वाची कल्पना आहे, बुद्ध माझ्या समोर आहेत, इमॅजिनरी ते माझ्या समोर आहेत, ज्याला संभोग काया म्हटलेलं आहे. कल्पनेतून आपण बुद्धाचं अस्तित्व जे आहे त्याला बघण्याचा, त्याच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. ते जणू काही माझ्या समोर आहेत आणि मग ते जर असतील माझ्या समोर तर त्यांना काय देऊ आणि काय नेऊ नाही, कुठं ठेवू आणि कुठं नाही, आणि त्यांच्यासाठी काय करू आणि काय नाही, या प्रकारचा भाव खऱ्या अर्थाने ते अभिव्यक्त करताना दिसत आहेत. तर आपण स्वतःच्या भावाविषयी पण बोलू शकतो, विचार करू शकतो की कसं असतं आपलं पूजास्थान. या आदर्शाच्या जेव्हा आपण संपर्कात असतो तेव्हा आपण यांच्या प्रती कसे असतो आपण, नाही का. हा एवढा मोठा आदर्श आहे, नाही का, की हा जगाच्या कल्याणाचा आदर्श आहे. मी त्यांना आदर्श मानलेला आहे. मी असं पण म्हटलेलं आहे की मला त्यांच्या दिशेने वाटचाल करायची. मग मला जर यांच्या दिशेने वाटचाल करायची आहे तर ते माझ्या समोर आहेत. मग माझं त्यांच्या बरोबरचं वागणं कसं आहे याच्याविषयी आपण विचार करू शकतो. तर मला असं वाटतं की हा मूलभूत भाव जो आहे तो इथे व्यक्त करण्यात आलेला आहे. आणि मग इथे वेगवेगळे जे बुद्ध बोधिसत्व आहेत, विशेषतः 4 मुख्य बोधिसत्वांचा इथे उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यांच्या प्रती सुद्धा तोच भाव त्यांनी अभिव्यक्त केलेला आहे. समंतभद्र आहेत. अजित म्हणजे मैत्रेय बोधिसत्व. अजित हे पहिल्यांदाच कदाचित आपण नाव ऐकलं असेल. खरं तर बुद्धाला अजित म्हटलं जातं. तसंच हा अजित जो आहे त्याला त्याचं दुसरं नाव जे आहे ते मैत्रेय आहे. मंजुघोष आहेत किंवा मंजुश्री आहेत आणि लोकेश्वर म्हणजे अवलोकितेश्वर. तर अशा स्वरूपात ह्या चारही बोधिसत्वांच्या प्रती आपण अर्पण करण्याचा प्रयत्न करतो, नाही का. अतिशय सुंदर अशी वस्त्र, दिव्य अशी वस्त्र, अतिशय मुलायम अशी वस्त्र, नाही का. आणि विचित्र म्हणजे वेगवेगळ्या रंगांची, विचित्र याचा अर्थ इथे कलरफुल आहे. विचित्र म्हणजे कसले पण विचित्र नाहीये, तर विचित्राचा अर्थ आहे इथे रंगबेरंगी वस्त्र अर्पण करण्याचा प्रयत्न करतो. तर हा जो भाव आहे तो अतिशय महत्वाचा भाव इथे अभिव्यक्त होताना पाहायला मिळतो. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्वाची मला सांगायची ती म्हणजे जेव्हा अशा प्रकारे अर्पणाचा विचार करतो आपण, ज्याला आपण प्रत्यक्ष म्हणजे अधिक चांगल्या तऱ्हेने आपल्याला थोडंसं पुढे गेल्यावर कळेल, कारण पुढच्या येणाऱ्या गाथा आपल्या थोड्याशा जवळच्या गाथा आहेत, ज्या गाथा आपल्याला माहिती आहेत, नाही का. तर इथे विशेषतः जेव्हा आपण अर्पणाचा भक्तीचा भाव गृहीत धरतो किंवा गृहीत नाही, जेव्हा आपण अभिव्यक्त करतो तेव्हा 4 गोष्टी घडतात असं म्हटलेलं आहे. 4 गोष्टी घडत असतात असं म्हटलेलं आहे. पहिली गोष्ट घडते ती म्हणजे आपण अशा प्रकारे खरंच भक्तीनं, खरंच अर्पणानं, खरंच समर्पणानं, शरणगमनानं, पापदेसनेनं वागण्याचा प्रयत्न केला समजा, तर जणू काही आपण पुनर्भवाच्या भयापासून दूर होतो. पुनर्भवाच्या भयापासून दूर होतो. आपल्याला माहिती आहे की धम्म पुनर्भव मानतो. भगवान बुद्धाने त्याचा धम्म
तुम्ही सगळ्यांनीच वाचला असेल. बाबासाहेब पुनर्जन्म नाही म्हणत, तर पुनर्भव म्हणतात. पण पुनर्भवाला सुद्धा येण्याचं भयच आहे. कारण पुन्हा जरी आपण आलो, तरी मग त्याच दुःखामध्ये कदाचित पडू शकतो. आणि मग दुःखापासून मुक्त व्हायचं असेल, तर पुनर्भवाचं भय निघालं पाहिजे. म्हणजे पुनर्भवातून आपली मुक्ती झाली पाहिजे. आणि खरंच या अर्पणामध्ये, या समर्पणामध्ये, अशा प्रकारच्या शरणगमनामध्ये ती ताकद आहे, की जी आपल्याला पुनर्भवाच्या भयापासून दूर ठेवू शकते. पुन्हा जन्माला येण्याच्या भयापासून मुक्त करू शकते. तर याचा विचार आपण केला पाहिजे. याला थोडंसं अधिक म्हणजे प्रतिकात्मक घेऊन त्याला व्यावहारिक बनवण्याचा पण आपण प्रयत्न करू शकतो. त्याला असं पण बघू शकतो, की प्रत्येक क्षणाला म्हणजे आपल्या हातामध्ये ती संधी आहे, की पुन्हा आपण तशाच प्रकारच्या रिएक्टिव्ह माइंड मधून तशाच प्रकारचा रिएक्टिव्ह स्व तयार करायचा, की आपण सृजनात्मक स्व तयार करून सुखाच्या दिशेने वाटचाल करायची. अशा पद्धतीने पण आपण विचार करू शकतो. आपल्या हातात दोन्ही संधी आहेत. म्हणजे वेळोवेळी केवळ आपण जसे आहोत तशाच प्रकारे वागून आपण केवळ प्रतिक्रियात्मक स्वच निर्माण करू. ज्याचा परिणाम काय असणार आहे? दुःख हा त्याचा परिणाम असणार आहे. मग दुःख हा भोगण्याकडे वाटचाल करायची प्रत्येक क्षणाला, की पूजा, अर्पण, शरणगमन आणि पापदेसण्याच्या माध्यमातून एक असा नवीन प्रतिसाद देणारा, नाही का, प्रतिक्रिया रहित स्व निर्माण करायचा, की ज्याच्या माध्यमातून आपण सुखाच्या दिशेने वाटचाल करू. नाही का, अशा पद्धतीने पण कदाचित आपण आपल्या लेवलवर याला कदाचित पाहू शकतो. तर तुम्ही त्याच्याविषयी पण तुमच्या गटामध्ये चर्चा करू शकता. दुसरी गोष्ट होते ती म्हणजे अशा प्रकारे जो व्यक्ती अर्पण करतो, भक्तिभावानं समर्पण करतो, स्वतःला समर्पित करतो, तो इतरांच्या हितासाठी कार्य करतो. तो व्यक्ती इतरांच्या हितासाठी कार्य करतो. खर तर हा बोधिसत्वाचा मार्ग आहे. म्हणजे एका अर्थाने ही कृती आपली जी आहे शरणाची, पापदेसण्याची किंवा अर्पणाची, वंदनेची, स्वतःला समर्पित करण्याची, ती आपल्याला बोधिसत्वाच्या मार्गावर ठेवते, असं पण आपण म्हणू शकतो ह्या दुसऱ्या बाबतीत. कारण इतरांचं हित करणं हा बोधिसत्वाचा मार्ग आहे. तर ही दुसरी गोष्ट आपल्या बाबतीत घडते. तिसरी अतिशय महत्वाची गोष्ट घडते, ज्याच्याविषयी मी थोडंसं अधिक विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहे. ती म्हणजे आपण आपल्या कर्मांना, जी काही कर्म आपण केलेली आहेत, त्या कर्मांना बायपास करतो किंवा त्यांना क्षमवण्याचा, त्यांना न्यूट्रल करण्याचा प्रयत्न करतो. त्यांना न्यूट्रल करण्याचा किंवा क्षमवण्याचा प्रयत्न करतो किंवा बायपास करतो, इंग्रजी शब्द जर वापरायचा झाला तर. खरं तर त्याचं ट्रान्सलेशन इथे बायपास केलेलं आहे. पण खरंच आपल्याला बायपास कर्म करता येतात का किंवा त्याचा अर्थ काय, आपण थोड्या वेळातच पाहूया. चौथी आणि अंतिम गोष्ट त्याच्यामध्ये घडते, ती म्हणजे आपण पुढे कुठलंही अकुशल करत नाही. खरंच जर आपण ह्या समर्पणानं आलो, तर आपल्या हातून पुढं अकुशल घडत नाही. आणि एवढी मोठी ताकद खऱ्या अर्थाने ह्या समर्पणामध्ये आहे. जर खरंच हृदयातून आपण ते करू शकलो तर. खरंच हृदयातून आपण ह्या पूजेला बघू शकलो तर, ह्या भक्तीला बघू शकलो तर. तर अशा प्रकारच्या 4 गोष्टी खऱ्या अर्थाने इथे पाहायला मिळतात. आता थोडंसं तिसऱ्या गोष्टीवर आपण विचार करू, जी अतिशय महत्वाची आहे आणि समजून घेण्याच्या अर्थाने पण फार महत्वाची आहे. आणि विशेषतः बुद्ध धर्मामध्ये या अंगाकडे मनुष्य थोडंसं दुर्लक्ष करतो. इथे सांगण्यात आलेलं आहे, की जर तुम्ही अशा प्रकारचं समर्पण, अशा प्रकारच्या भक्तीनं, अशा प्रकारच्या शरणगमनाच्या कृतीनं, पापदेसनेनं वागण्याचा प्रयत्न केलात, ती कृती करण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्ही तुमच्या जुन्या कर्मांना सुद्धा बायपास करू शकता. वास्तविक पाहता जुन्या कर्मांना बायपास म्हणजे बायपास हा तेवढा चांगला शब्द नाही, कारण बायपास म्हणजे वळून जाणं आहे. इथे आपण वळून जात नाही. बायपासचा अर्थ काय होतो, की वळण मार्ग, नाही का, तिथे लिहिलेलं असतं बाह्य वळण मार्ग. तर हा कर्म तिथेच ठेवून बाह्य वळण मार्गाने घेऊन जात नाही, हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. इथे बायपासचा अर्थ आहे, की आपण आपल्या कर्मांचा जो काही परिणाम आहे, त्या परिणामांना क्षमवू शकतो. त्या परिणामांना कमी करू शकतो किंवा ते परिणाम नाहीसे सुद्धा केले जाऊ शकतात. आणि ही गोष्ट अगदी बुद्ध धर्माला धरूनच आहे. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काही नाही. तुम्ही जर भगवान बुद्धांनी त्याचा धम्म वाचला असेल, तर बाबासाहेबांनी कर्माच्या 3 कॅटेगरी सांगितलेल्या आहेत. आणि चौथं एक कर्म बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे तिथे, ते कर्म आहे अहोसी कर्म. ज्याला हॅज बीन कर्म म्हटलेलं आहे. अहोसी कर्म तुम्ही हा वर्ग झाल्यानंतर कदाचित ते चाळून बघू शकता. कर्म जागतिक नैतिक व्यवस्थेचा आधार आहे, या प्रकरणाखाली बाबासाहेबांनी ती गोष्ट सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, की अहोसी कर्म म्हणजे असे कर्म आहेत, की जे कर्म स्वतःच्या अंगच्या गुणाने, स्वतःच्या अंगच्या दुर्बलतेने त्यांचा प्रभाव कमी करता येतो. त्यांचा प्रभाव
कमी करता येतो, त्यांचा परिणाम नाहीसा करता येतो, त्यांचा परिणाम नाहीसा करता येतो, ही गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. किंवा दुसऱ्या बाबीने ते कमी करता येतं, प्रभाव कमी करता येतो, आणि तो म्हणजे त्यांच्या विरोधात असणारं अधिक सशक्त असं जर कर्म आपण केलं, दुसरं जे सशक्त आपण कर्म केलं, तर त्या कर्माच्या परिणामांना काय होऊ शकतं, हे जुने कर्म जे आहेत ते न्यूट्रलाइज होऊ शकतात, त्यांचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो. आणि ही गोष्ट फार महत्वाची आहे. बऱ्याचदा आपल्याला धर्मामध्ये हेच सांगण्यात येतं की तुम्ही आता कर्म केलं ना तर भोगावंच लागेल, नाही का? आणि मग त्या कर्म अशा प्रकारच्या विचारांना आपण प्रभावित होऊन असाच विचार करतो की आता मी कर्म केलंय ना, नाहीतर मला भोगावंच लागणार आहे. पण ह्या कर्मांना जर ते खूप भयंकर स्वरूपाचे मजबूत कर्म नसतील, वेटी कर्म जर नसतील, तर निश्चित स्वरूपात त्यांना कमी करता येऊ शकतं, त्यांचा प्रभाव कमी करता येऊ शकतो. ही गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे, आणि तीच गोष्ट जणू काही इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. भंते बोधिचर्या अवतारच्या सेमिनारमध्ये ही गोष्ट जाणीवपूर्वक सांगतात की हा परिणाम वर्तमान काळातच आपल्याला न्यूट्रलाइज करता येऊ शकतो, त्याचा प्रभाव आपल्याला कमी करता येऊ शकतो आपल्या कुशलाच्या माध्यमातून, कुशलाच्या जोरावर. आणि म्हणूनच इतर जे कुशल कर्म आहेत त्याला वाढवण्यावर जोर देणं खूप गरजेचं आहे. कधी कधी आपल्याला आपल्या कुशल कर्मांची ताकद कळत नाही, कधी कधी त्या छोट्या छोट्या कुशल कर्मांची ताकद कळत नाही. मग छोटस उदाहरण घेऊया. म्हणजे इथे बोधिचर्या अवतार मध्ये पण आचार्य शांतीदेवाने ती गोष्ट म्हटलेली आहे. कधी कधी एखादी गोष्ट करण्याचा विचार आपल्या मनात येतो, एखाद्याला देण्याचा विचार आपल्या मनात येतो, आणि दुसऱ्या क्षणाला आपण म्हणतो की जाऊ द्या ना, सोडून द्या, नाही का? आणि आपण ते कर्म पूर्ण करत नाही. वास्तविक ती छोटीशी कृती सुद्धा आपल्याला मजबूत कर्माकडे घेऊन जाऊ शकते, किंवा कर्माच्या संचयाकडे घेऊन जाऊ शकते, कुशल कर्माच्या संचयाकडे घेऊन जाऊ शकते, आणि त्याच्या माध्यमातून आपली जी जुनी कर्म आहेत ती कदाचित न्यूट्रलाइज होऊ शकतात, त्यांचा प्रभाव कमी होऊ शकतो. या स्वरूपात सुद्धा आपल्याला ते बघता आलं पाहिजे, त्या स्वरूपात खऱ्या अर्थाने त्याच्याकडे बघता आलं पाहिजे. आणि कर्मच अशी गोष्ट आहे की ज्याच्या माध्यमातून आपण कर्माच्या माध्यमातून कर्माच्या पलीकडे जाऊन आपण निर्वाणाकडे जाऊ शकतो. म्हणजे आपल्याला कर्माच्या लेवलवरच थांबायचं नाहीये खरं तर आपल्याला कर्माच्या पलीकडे जायचं आहे ना. आणि कर्माच्या पलीकडे केवळ आपण आपल्या स्ववर काम करून जाऊ शकतो, आपल्या स्वला खिळखिळ करून, स्वला तोडून खऱ्या अर्थाने जाऊ शकतो, आणि निर्वाणाकडे वाटचाल करू शकतो. पण त्याच्यासाठी सुद्धा फार मोठ्या मजबूत अशा कर्मांची गरज असते, कुशल कर्मांची गरज असते. आणि म्हणूनच कुशल कर्म अतिशय महत्वाची बाब आहे. आपल्याला माहित असतं की दर काही वर्षानंतर भारत एखादा उपग्रह वर पाठवतो, नाही का? अवकाशात पाठवतो उपग्रह. तो उपग्रह जेव्हा लॉन्च करायचा असतो तेव्हा त्याला कितीतरी क्षमतेचं रॉकेट लावावं लागतं. आणि बऱ्याचदा आपण बघतो नाही का, आणि ते रॉकेट काय करतं, त्या उपग्रहाला जे आहे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षमतेच्या वर फेकण्याचं काम करतं. आणि जेव्हा का एकदा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षमतेच्या वर ते गेलं की पुढचं काम त्याचं होतं, ते रॉकेट आपोआप वेगळं होतं, नाही का? आणि हळूहळू म्हणजे त्याच्या टप्प्यानुसार तो उपग्रह खुलत खुलत जाऊन अंतिमतः जो केवळ उपग्रह आहे तो ज्या ठिकाणी त्याने स्थिर झाला पाहिजे त्या ठिकाणी तो स्थिर होतो. ती प्रक्रिया जर पूर्ण झाली नाही तर तो प्रकल्प फेल गेला असं आपण म्हणत असतो, बरोबर की नाही? तर जे रॉकेट त्याला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या पलीकडे फेकतं, ते गुरुत्वाकर्षण शक्तीच्या पलीकडे फेकणारं रॉकेट आपल्या स्वला गुरुत्वाकर्षण शक्तीच्या पलीकडे फेकणारं जर रॉकेट कोणतं असेल तर हे कुशलाचं रॉकेट आहे. ते इंधन, ती शक्ती तशा प्रकारे त्याला फेकण्याचं काम करते. आता समजा चुकून आपलं स्वच उपग्रह फार शक्तिशाली आहे आणि आपलं जीएसएलव्ही किंवा पीएसएलव्ही फार कमी क्षमतेचं आहे, तर फेकलं जाईल का? काही ते एक जण कोणतरी म्हणा हो किंवा नाही, नाही. फेकलं जाणार नाही, नाही का? आणि म्हणूनच आपली जीएसएलव्ही किंवा पीएसएलव्ही नाही का खरंच शक्तिशाली बनवणं फार गरजेचं आहे, आणि कुशल कर्माच्या माध्यमातून ते शक्तिशाली बनवलं जाऊ शकतं. आणि मग आपला प्रवास जेव्हा ते फेकेल खरं तर आपल्या स्वला त्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या स्वच्या स्वार्थाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या पलीकडे जेव्हा आपल्याला फेकेल ती, तेव्हा मग आपला निर्वाणाच्या गुरुत्वाकर्षणामध्ये
प्रवेश होईल. आणि मग एकदा का आपण त्याच्या ऑर्बिट मध्ये आलो निर्वाणाच्या, की तिथून आपण मागे येणार नाही. आपल्याला ते ऑर्बिट पकडता आलं पाहिजे. आणि ते ऑर्बिट पकडायला लावायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला कुशल कर्मानं आपल्याला स्वतःला फेकावं लागेल. आणि एवढी मोठी क्षमता खऱ्या अर्थाने आपल्या कुशल कर्मामध्ये असू शकते, जी आपल्या जुन्या कर्मांना सुद्धा न्यूट्रलाइज करण्याचा प्रयत्न करू शकते. तर ही गोष्ट खरंच लक्षात घ्या. ही बाब लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा असंच आपल्याला सांगण्यात येतं, की एकदा का तुम्ही अकुशल कर्म केलं, अनलेस दे आर वेटी कर्मच, जर ते वजनदार कर्म नसतील तर आपल्याला आपल्या कर्मांवर काम करता येऊ शकतं. त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी कुशलाच्या माध्यमातून, काउंटर ऍक्टिंग, काउंटर बॅलन्सिंग कर्माच्या माध्यमातून, आहोसी कर्माच्या माध्यमातून त्याच्यावर काम केलं जाऊ शकतं. तर हा अतिशय महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचा होता. आणि पूजा हे ते कर्म आहे. आणि म्हणून पूजा ही नुसतीच भावना नाहीये, ते मानसिक कर्म आहे. ते शारीरिक आणि वाचिक अभिव्यक्ती सुद्धा आहे. या अर्थाने आपण पूजेला पाहिलं पाहिजे. आता थोडस पुढे जाऊया, ज्या फेमिलियर गाथा आहेत त्या आपण वाचूया आणि आजच्या दिवशी थांबूया. काही गाथा याच्यातल्या अगदी आपल्या ओळखीच्या आहेत, कारण त्या कुठून आलेल्या आहेत? आपल्या सप्तांग पूजेतून आलेल्या आहेत, नाही का. जस मांदार, उत्पल और मल्लिकादी हे आपण नेहमीच म्हणत असतो, नाही का. मांदार, उत्पल आणि मल्लिकादी. मांदार असं म्हटलं जातं की हे देवलोकातलं पुष्प आहे. अर्थात ह्या असं म्हणूया की जसं मगाशी आपण म्हणालो की ते एक प्रकारचं मानसिक अर्पण आहे, नाही का. कल्पना करून आचार्य शांतीदेवांनी हे अर्पण केलेलं आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जे काही समर्पित करता येईल तो प्रत्येक गोष्ट त्यांनी समर्पित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते अर्पण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, नाही का. पारंपरिक अर्पण तर त्यांनी केलेलेच आहेत, पण इतर जे अर्पण आहेत ते सुद्धा त्यांनी केलेले आहेत. जसं भोज्य आहे, खाद्य आहे, पेय आहे, एक प्रकारचा नैवेद्य जो आहे तो अर्पण केलेला आहे. खर तर हा नैवेद्य शब्द आपल्यासाठी अडचणीचा आहे, कारण निवद कुणाला दाखवतात? आपल्याला असं वाटेल देवाला दाखवतात, नाही का. पण 8व्या शतकामध्ये हा शब्द वापरण्यात आलेला आहे, नाही का, आचार्य शांतीदेवांकडून वापरण्यात आलेला आहे. तर ही पण गोष्ट आपल्या लक्षात घेतली पाहिजे की बऱ्याचदा म्हणजे काही गोष्टी आपण डायरेक्टली ह्याच्याशी जोडतो, नाही का, म्हणजे इथल्या धर्मसंस्कृतीशी जोडतो, पण गरज नाही की त्या तशाच असल्या पाहिजेत. इथे हा भाव आहे की समोरचा व्यक्ती हा एक प्रकारे जरी ते रूप असलं, प्रतिमा जरी असली तरी माझ्यासाठी ते जिवंत व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून मला ते अर्पण केलं पाहिजे, नाही का. अर्थात आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये याची काळजी घेण्याची गरज असते, कारण आपण जुन्या अशा संस्कृतीमधून आलेलो आहोत ज्याचा इथे ह्या गोष्टीचा प्रत्येकाचा संबंध आपल्या जुन्या संस्कृतीशी लावला गेलेला आहे आणि अंधश्रद्धेशी लावला गेलेला आहे, नाही का. आणि म्हणून इथे करताना ती गोष्ट आपल्याला अडचणीची ठरू शकते. आपण त्याच्याबद्दल खूप काळजी घेणं गरजेचं आहे. पण तुम्ही लोक बुद्धगयाला जर गेलो असाल तर तिथे बुद्धगयाच्या तिबेटन विहारामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, नाही का. त्याच्याविषयी आपण काही विचारत नाही किंवा आपल्याला चालतं, ते काही वाटत नाही, नाही का. कारण तिथे वेगळे अन्न पदार्थ अर्पण केलेले असतात, वेगळ्या गोष्टी अर्पण केलेल्या असतात, नाही का. अर्थात आपल्याकडे पण कमीत कमी आपल्या काय म्हणतात आपण 3 पारंपरिक वस्तू अर्पण करण्याचा प्रयत्न करतो, पण तिथे मात्र नुसतं 3 पारंपरिक वस्तू अर्पण केलेल्या नसतात. तर इथे जे काही सांगितलेलं आहे त्या गोष्टी सुद्धा तिथे अर्पण केलेले असतात. तर याच्यामधला भावच महत्वपूर्ण आहे की जे जे काही माझ्याकडे आहे ते मी समर्पित करेन, नाही का. अर्पण करण्यामध्ये काय असतं की एक प्रकारे सोडून देण्याचा, त्यागण्याचा भाव असतो. आणि ज्याच्यामध्ये माझी आसक्ती आहे ती प्रत्येक गोष्ट मी सोडून देईल, मी अर्पण करेल, या भावनेतून तो भाग आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि एक प्रकारे ह्या मुनींना, महामुनींना एक प्रकारे राजासारखं, असं म्हणूया की चक्रवर्ती सारखं ट्रीट करण्यात आलेलं आहे. बुद्धाला चक्रवर्ती मानलं जातं, नाही का. बुद्ध चक्रवर्ती राजासारखं त्यांना ट्रीट केलं जातं. मग चक्रवर्ती राजाच्या वर काय असतं, काय धरलेलं असतं, तर रत्न छत्र धरलेलं असतं. पॅरासोल ज्याला म्हटलेलं आहे, ती मोठी छत्री असते, ज्याच्या माध्यमातून त्याचं चक्रवर्ती पण सिद्ध होत असतं. काही लेण्यांमध्ये, काही चित्रांमध्ये असं आपल्याला पाहायला मिळतं की मोठा पॅरासोल बुद्धाच्या डोक्यावर धरलेला आहे, मोठी छत्री धरलेली आहे, नाही का. तर अशी प्रत्येक गोष्ट जणू काही मी अर्पण करणार आहे, ज्याच्या माध्यमातून माझं हे अर्पण जे आहे, माझा जो आदर्श आहे तो किती श्रेष्ठ आहे हा भाव त्याच्यातून व्यक्त होईल. आणि त्या भावातूनच जणू काही आचार्य शांतीदेव अर्पण करण्याचा प्रयत्न करतात. खरं तर असं म्हणूया आपण की पूजा एक प्रकारे आपल्या
अहंकारयुक्त इच्छेतून न वागणं आपल्याला शिकवते. सर्वसाधारणपणे आपण आपल्या अहंकार युक्त इच्छेतून वागत असतो, परंतु पूजा मात्र आपल्याला अहंकार युक्त इच्छेतून दूर घेऊन जाते आणि युक्त इच्छेतून वागण्याऐवजी निस्वार्थ इच्छेतून वागण्यासाठी मदत करते. आणि त्या अर्थाने पण ही अर्पण महत्वाची गोष्ट असते. खरं तर असं म्हटलं जातं की जेव्हा आपण अशा प्रकारे अर्पण करतो, तेव्हा एक कुशल कर्म निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि कुशल कर्माच्या माध्यमातून आपण एका अर्थाने मजबूत असं कर्म निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. जे कर्म मग आपल्या जुन्या कर्मांसाठी काउंटर बॅलन्स ठरू शकतात. या अर्थाने मग आपण पूजेला बघितलं पाहिजे. या अर्थानेच आपण आपल्या पूजांना घेतलं पाहिजे. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. थोडंसं आपल्याविषयी विचार करू शकतो, की आपला ॲटिट्यूड, आपला दृष्टिकोन पूजेच्या संदर्भात कसा असतो. विशेषतः आपल्या कुशल कर्मांच्या संदर्भात आपला दृष्टिकोन कसा असतो. आपल्याला असं वाटतं का, की आपलं कुशल कर्म हे आपल्या कुशल कर्मांना काउंटर बॅलन्स करण्याच्या अर्थाने उपयुक्त ठरू शकतं. या पद्धतीचा पण विचार आपण करू शकतो. स्वतःला ते प्रश्न आपण विचारू शकतो. तर थांबूया आपण इथे. धन्यवाद सगळ्यांचे. आशा करूया की गोष्टी स्पष्ट असतील. येस. थँक यू व्हेरी मच.